वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅब्स होते तुमचं स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार. तर सकाळी उठून आंघोळ करून सर्व पारोसा कचरा काढून मंदिरामधल्या देवांची पूजा करून झाली आहे आणि चाय नाश्ता सुद्धा केलाय. पण देवीचा घट काय मी अजून उचलला नाहीये. कारण पण सांगते, कारण माझा तुपाचा दिवा होता लावलेला काल, तो अजून चालूच होता तो. त्यामुळे परत सकाळी त्यांची देवीची पूजा केली. तर ते एक समईचा दिवा विझून गेलाय. तुपाचा दिवा पण माझा विझलाय. आता तेलाचंच आहे. तर मी आता देवीचं घट हलवून घेते. तर बघा आता मी कसं करते ते तुम्हाला फक्त सांगायचा प्रयत्न करते. तर ह्याच्यात माझं काय चुकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सर्वात पहिला मी देवीला नमस्कार केला. मी सकाळी उठून देवीची पूजा परत एकदा केलेली, तूप अगरबत्ती पण दाखवलेली आणि त्याच्यानंतर मी नाश्ता करून घेतला. तर मी बोलले चला आता देवीचं घट आपण हलवून घेऊया. तर आता मी 3 वेळा देवीचं घट चौरंगवर ठेवलेला, छोट्या चौरंगवर तो हलवून घेतला. त्याच्यानंतर सर्व फुलं होते साईडला ते मी काढून घेतले. देवीची छोटी मूर्ती आणि फोटो होता. परत गणपती बाप्पाची छोटीशी आपण सुपारी म्हणून पूजा केलेली ते सुद्धा उचलून एका साईडला ठेवले. आता देवीचे दागिने घेते काढून, गजरे, परत वेणी होती, वेणी होती, वेणी काढून घेतली. परत ते दागिने काढून घेते, छोटे मोठे. आधी काय करते मी मोठे दागिने काढून घेतले, नंतर मग छोटे. कलश उचलले. आता कलशवरची साडी नेसवली ती. कलशामध्ये दुर्वा आणि फुलं टाकलेले होते ते काढून घेतले. तांदूळ ते एकत्र एका डब्यातच ठेवून देते. ते 4 गुरुवारी तेच तांदूळ वापरतात. स्वस्तित काढलेलं होतं लाल कपड्यावर, तो मी त्या फुलांमध्येच टाकून दिला. याच्यानंतर हे आम्ही घातलेलं होतं देवीसाठी, म्हणजे कार्पेटसाठी, ते काढून घेतलं. त्याच्यानंतर समई ती पेटत होती ना, ती मी तेच ठेवली. थोडं हळद कुंकू टाकून नमस्कार करून घेतलं. आता इथे मी सर्व एका साईडला करून घेतलं आहे. मेन गोष्ट देवाचे फळं होते ते घरीच आपण खाऊन टाकायचे. देवीचा मुकुट होता, तुम्ही स्वच्छ छानपैकी पुसून घेते आणि ते कानातले नथ हे सर्व काढून घेतलं. त्याच्यानंतर मी लाल कपड्यातच ठेवून देते देवीचं मुकुट. त्याच्यानंतर माझ्याकडे कमलगट्ट्याची माळ आहे, ती मी स्टीलच्या डब्यात ठेवते आणि त्याच्यात थोडंसं ना कापूर टाकायचं, म्हणजे कमलगट्ट्याच्या माळला ना किडे असे येत नाही. तर इथे मी देवीचे पादुके, हात, परत देवीची छोटीशी मूर्ती आणि सुपारी हे सर्व लाल कपड्यामध्येच ठेवून देते. मेन गोष्ट सुपारी आणि ती देवीची मूर्ती, परत माझ्याकडे फोटो आहे देवीचा, कवड्या आहे, ते सर्व एका साईडला मी तुम्हाला दाखवलं आहे. पण आधी मी कसं ठेवते ते तसंच परत त्या डब्यामध्ये, छोट्याशा डब्यामध्ये देवाचं सर्व मी ठेवून देते. पण पुसून ठेवते, असं नाही ठेवत, सुक्या कपड्याने पुसते. आता हे देवीचे दागिने होते, ते अलग अलग डब्यामध्ये ठेवते. म्हणजे कसं कुठल्या छोटे मोठे हार असतात ते त्या साईडला, म्हणजे तसं ठेवायचं तसं ठेवून देते, पण अलग अलग डब्यात ठेवते. आता हे ठेवून झालं आहे, बंद करून ठेवते. ही छोटी पेटी मी केली. लाल कपडा आहे, त्याला मी रांगोळी थोडी काढलेली होती, त्यामुळे ते सप्पे झालेलं, त्यामुळे झाडूनच घेतलं. पाण्याने धुतलं ना ते एल्वेट सर्व निघून जातो, मग ते झाडलं फक्त हाताने. चौरंग होते माझ्याकडे, ते सर्व पुसून घेतले. तसेच होते त्या थैलीमध्ये, त्याच थैलीमध्ये तसंच पॅक करून ठेवले, कारण आता पुढच्या गुरुवारी पण लागेल. वरती टाकून देते कपाटामध्ये, थोडं बरं पडतं. तर इथे आता 5 प्रकारचे पान आहे, त्यांना 4 असे केले आणि 4 कोपऱ्यात आपल्या घरामध्ये ते लावून द्यायचे. तर मी उले ते सुट्टे करून म्हणून थोडं धाग्याने ना मी असं यांना बांधून घेतले. आणि मी नेत्राला सांगते जरा हँगल नाही आहे कुठल्या पद्धतीत हे करायचं, म्हणून चिमट्याने हँगलला असं दाबून घेतलं आणि तसं तिला सांगितलं मी लावायला, तर तशी ती लावून घेते. आता हा दुसरा एक कोपरा म्हटलं तर कोपरा आहे, तो आतमध्ये जागा नाही, त्यामुळे अशी हँगलला लावून घेते. तर अशी एक मी तुम्हाला आयडिया दिली आहे. बघा तुमच्याकडे पण असेल. आणि तुळशीला तो आपल्या कलशमध्ये पाणी असतो ना, तो मी झाडांवर घालून घेते. कामं झाले घरातले आणि मी काल बोललेली होती की माझं थोडं मुकुटमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, तर तेच करायला म्हणून मी आता दादरला चालली आहे. तर मी तुम्हाला तेव्हा पूजा करत होती ना, तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलं नाही, पण मी आता तुम्हाला दाखवते मुकुटामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. हा बघा इथे आहे ना देवीचा चेहऱ्याला, बघा ह्या साईडला ना इथे बरोबर नाही यांनी कोटिंग केली, म्हणजे प्लेन वाटत नाही, असं खरबडीत वाटते बघा. आणि या नाकावरचा पण ना कलर निघून गेला.
हे बघा, माझा आधीचाच मुकुट मला छान वाटत होतं. इथे पण बघा कसं केलंय ते. हे असं थोडी असं नाही मला पाहिजे होतं, जरा प्लेनमध्ये पाहिजे होता. तर हे काहीच प्लेन दिसत नाही मला. मी आता दादरला चालले आणि बघूया तो काय म्हणतोय काय नाही, काय करून देतोय काय काय आता काय सांगू नाही शकत. आता जाते घेऊन. आणि तुमच्याकडे काय रेफरन्स फोटो तसं मॉडिफाय करून पण भेटतात? आता सिल्वरला दादरवरनं आली आहे. मेन गोष्ट गेलेली होती मुकुटासाठी दादरला आणि पावडर कोटिंग त्यांनी मारली आहे ना देवीच्या चेहऱ्याला, ते बरोबर नाही आणि अर्धी निघाला पण आली आहे. फक्त मी बोलली तसं नको, मला एकदम प्लेनमध्ये करून दे करून. तर तसंच करायला दिलाय मीने. आता बघूया, तुम्हाला बोललाय आता बुधवारी या करून, बुधवारी नाही तर मंगळवारी तुम्हाला भेटेल. मग इथेच मी माझा आजचा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.